मनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये जाणार। 4 जानेवारीला शिवसेना भवनात वचननामा प्रकाशित केला जाणार। शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण। नागपूरमध्ये भाजपच्या उमेदवाराला नागरिकांनी घरात कोंडलं। उमेदवारी मागे घेण्यासाठी जाऊ नये म्हणून नागपुरात किसन गावंडेंना घरात केलं बंद। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत। अर्ज माघारीनंतर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी। बंडखोरांना शमवण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर। मुख्यमंत्रीही बंडखोरांशी संवाद साधणार। किती बंडखोर माघार घेणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार। बंडोबांना थंड करण्यासाठी ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी खलबत। निरंजन डावखरेंनी घेतली शिंदेंची भेट। ठाण्यामध्ये उमेदवारी बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची घोडदौड। महायुतीची 21 जागांवर बाजी। भाजपचे 12, शिवसेनेचे 7 तर राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक बिनविरोध। ठाकरे बंधूंच्या सर्व उमेदवारांना आज शिवसेना भवनामध्ये बोलावलं। दोन्ही पक्षाचे उमेदवार पहिल्यांदाच एकत्र येणार। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे करणार मार्गदर्शन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात येणार। अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडोबांना थंड करण्यासाठी नेत्यांकडून प्रयत्न। 10 ते 12 बंडखोर अजित पवारांच्या भेटीसाठी, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन तळ ठोकून। अजित पवार पत्रकार परिषदेतून पुणे पिंपरी चिंचवडचं विजन मांडणार। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सत्ता। पत्रकार परिषदेतून अजित पवार भाजपवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता। मुंबई महापालिकेसाठी उद्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह प्रमुख नेते राहणार उपस्थित। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 जानेवारीपासून मैदानात। रोज 3 ते 4 सभांचं नियोजन। मुंबईमध्ये सभा घेऊन शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार, तर खासदार श्रीकांत शिंदेही प्रचारात उतरणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याचा आरोप। आयोगाचे पालिका आयुक्तांना अहवाल पाठवण्याचे निर्देश। भाजपमध्ये तिकीट वाटपावरून तीव्र असंतोष। वसईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना घेराव। निष्ठावंतांना डावलून चाळ माफिया आणि पक्षात नव्यानं आलेल्यांना तिकीट विकल्याचा गंभीर आरोप। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे नॉट रिचेबल असल्याची माहिती। मुलाचं तिकीट कापल्यानं सुर्वे पक्षश्रेष्ठींवर नाराज। प्रचारातूनही सुर्वे लांब राहणार असल्याची माहिती, तर शिस्तभंग केल्याप्रकरणी सुर्वेंवर कारवाई होण्याची शक्यता। अहिल्यानगरमधील मनसेचे 2 उमेदवार गायब। 24 तासांपासून दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन्ही उमेदवारांचं अपहरण झाल्याचा संशय। पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी। 1 नगरसेवक असणारी शिवसेना 165 जागांवर लढतेय। मुरलीधर मोहोळ यांचा टोला, तर आम्ही शिंदेंच्या तालमीतले पैलवान, मैदान गाजवणारच। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाना भानगिरेंचं प्रत्युत्तर। चांदिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। मुस्लिम उमेदवार दिल्यानं 3 शाखा प्रमुखांचे राजीनामे। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवार दिल्यानं नाराजी। साताऱ्यामध्ये 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन। राजधानीच्या पावनभूमीमध्ये 4 दिवस साहित्याचा जागर आणि संस्कृतीचा सोहळा। मुख्यमंत्री फडणवीसांसह संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित। साईबाबांच्या चरणी 80 लाख रुपयांचा 655 ग्राम वजनाचा सुवर्ण हिरे जडित मुकुट अर्पण। फरीदाबादमधील साई भक्ताकडून मुकुट अर्पण। मुकुटामध्ये 585 ग्रॅम शुद्ध सोनं आणि सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे।